मला उन्हाकडे वर पाहता येत नाही. हा शंभू चाललाय शॉपिंगला. कुठे दोघींना आणणं म्हणजे असंच असतं. त्याला म्हटलं तुला मी खाली उतरवून देईल, तो म्हणतो आई शूज. शंभू हाय हाय म्हणा. शंभू हाय म्हणा. हाय म्हण. हा शूज ना. शंभू हाय म्हणा. हाय हॅलो हॅलो म्हणा. हॅलो म्हण. असं करता हॅलो आणि नमस्कार. मी काजल आणि हा कोण आहे शंभू. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग कशाची, गुड आफ्टरनून. आमची मस्त झोप झाली आहे शंभूची आणि आम्ही आता विचार केला आपण जेवायला बसू, पण आमचे राजे उठले. शूज म्हण बरं. शूज म्हण. या दिशेने एक विमान गेलं. अजूनही आवाज येतो कुठेतरी. मला जरा प्रॉब्लेम आहे बरं का वर बघण्याचा. मला उन्हामध्ये बघता येत नाही. चला पावभाजीसाठी आम्ही बटर आणलं होतं. वापरलं का बटर? टाकलं त्यातच. हां बटर वापरून आबोली करते. मेथी इथे मेथी सॉरी मेथी मटर मलाई मलाई. हां मेथी मटर मलाई ही भाजी करते. ती पोळ्या करून झालेल्या आहे आणि ग्रेव्ही वगैरे त्याच्यासाठी बटर लागणार होतं. बटर आणि बटर होतंच घरात होतं आणि त्यासाठी क्रीम लागणार होतं, पण आमच्याकडे असं क्रीम नाही आहे. पण मी दुधाची मॅक्सिमम साय काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो हे आहे. चला करा भाजी. दादाला भूक लागली आहे तुझ्या. 10 मिनिटं. राणू बघा आपली झोपली आहे आणि या राणूने एक काय केलं होतं सांगते तुम्हाला. सगळे डायपर्स काढून फेकलेत. हे जे रनर असतं की नाही हे काढून टाकलं होतं. हे मी आता परत दुरुस्त केलं. म्हटलं नाही झालं तर हे पाऊच फेकावं लागेल. दुसरं पाऊच होतं माझ्याकडे सेम, पण करून पाहिलं मी. म्हटलं जमलंच पाहिजे आपल्याला, नाही ते चांगलं पाऊच आहे आपलं. आपल्याला आपले मेकअपचं सामान ठेवता येतो आणि कॅरी करायला सोपं असल्याने हे घेतलं होतं मी, जे मला फार आवडलं आहे. गाईज विमान आलेलं आहे आणि मी तुम्हाला म्हटलं ना जात आहे ते बघा ते तिकडे. आता इथे कितपत दिसत आहे माहीत नाही. मग अशी इतकं मस्त स्पष्ट दिसलं. आणि आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. सो मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मला माझ्या केसांसाठी छानसा. सो मी असं ठरवलं आहे थोडेफार केस कापायचे, कारण ना सारखी एक तर मी वेणीच घालून असते किंवा ते केस गुंडाळलेलेच असतात. सो मला काहीतरी एखादा छानसा हेअरकट सांगा किंवा काहीतरी स्टाईल सांगा की ज्याच्याने मी वाटलं तर कधी थोडे मोकळे ठेवू शकते, कधी वेणी पण घालू शकते. हां मात्र लेअर कट स्टेप कट सांगू नका, मला ते आवडत नाही. कारण वेणी असते माझी, इथून निघतात ते इथून निघतात ते असे मला काही ते आवडत नाही. डोळ्यावर येतात असं काही सांगू नका. पण छानसा मला एखादा हेअरकट असेल तर नक्की सुचवा. आणि उद्यापासून मार्गशीर्षचा गुरुवार, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही उद्याच बघणार आहे. सो मार्गशीर्षचे गुरुवार यंदा 5 आलेले आहे. त्याविषयीची सविस्तर माहिती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. गुरुवार कसा करायचा नक्की बघून घ्या. आणि स्वयंपाक झालेला आहे. आबोलीचा भाजीसुद्धा तयार झाली आहे. सो चला आता बसूया हाणायला. अरे ओय तुझ्या वजन एवढं रे ते. अय हो आत्याची गाडी आहे. हळूहळू पडशील ना. धमाबाई पुसते बा ती कशी आमची धमाबाई. तुम्हाला मी म्हटलं ना की विमानं आले, कितीतरी विमानं उडून राहिलेत, आवाज येतोय. पण ते जर विमानं मी इथे बसली, इथून जर मी वर बघेल तर मला दिसेल. आणि उन्हात उभं राहायचं आहे. थोडं जरी ऊन आलेलं असेल किंवा मग मला आडोशाने जरी मला असं थोडं वर पाहायचं असेल तर मला उन्हाकडे वर पाहता येत नाही. सूर्याकडे तर अजिबात मी पाहू शकत नाही. चष्मा लावूनही नाही. सेम प्रॉब्लेम शंभूचा देखील आहे. शंभू मला लागतंय रे. सेम प्रॉब्लेम आमच्या शंभूचा आहे की शंभूला माझ्यासारखं वर उन्हात बघता येत नाही. अरे काय चाललंय हे बापूस ना. कामं करणं. राजे उठले की उठल्या आमचे कामं सुरू होता. आम्ही उठल्या ध्यानस्थ असतो. ध्यानस्थ ऋषी बनून बसतो. म्हणजे राजे नाही बरं का, त्यांना उठल्या कामांना सुरुवात करायची असते. हां कसं हे बघ कसं फेकून दिलं पाणी. बदमाश. बदमाश कसं केलं शंभू तू आता. बुडबुड कसं केला. बुडबुड गागरी कसं केला. पाणी नाहीये सगळं सांडलं. आता नाही देणार तुला पाणी.
ना तू. अरे तू नीट बस नीट बस. हा बस रे आता त्याच्या मांडीत. अरे त्याच्या मांडीत बसतो ना. इथे बसायचं तुला खाली. त्याच्या मांडीत बसत होता ना तू. जा दादाच्या मांडीत बस बरं. आजी असते. आहे आजी आहे. बस त्याच्या मांडीत दादाच्या पटकन. ए फुटेल ना नारळ. हो नारळ फुटलं. हे इथे. अरे राहू दे इथेच. तिथेच. अरे दादा म्हण शंभू त्याला. आई काय म्हणतो. पडतो ना रे मग असा. हो तो बसलाच आहे आई वाल्या. त्या आधी यायच्या गजागड्या 2. एक दादाला एक मला. आणि इथे बसून स्वतः गाऊन गायचा. शंभू अभि म्हणून दाखव बरं. अभि डोका नारळ आपटलं. सांगून दे कसं आपटलं नारळ. कुठे लागला. सो गाईज आम्ही रेडी आहोत. शंभू कुठे चाललो आपण. शंभू चाललाय शॉपिंगला. कुठे चाललाय शॉपिंगला. कुठे. हाय करून दे सगळ्यांना. हाय आई. सो चला आम्ही चाललेलो आहोत सगळेजण शॉपिंगला. शंभूला घेऊन जातोय. स्वेटर टोपी सगळं घातलेलं आहे आणि टोपी हातात घेतली. म्हटलं चला बाय करा. चला फुले मार्केटच्या ठिकाणी आलेलो आहोत. आबोली मागे आहे. आणि मी याला ना गाडीत काय म्हटलं उतर खाली उतर. तुला मी घरी हाकलून दे बरं का म्हटलं. तू फालतूपणा करू नको. कारण काच खाली करत होता. नाही तू फुले मार्केटला का नाही शंभू. काय घ्यायचं तुला. काय घ्यायचंय. नाही काय घ्यायचंय फुले मार्केट मधून. घ्यायचंय शूज. मी म्हटलं त्याला म्हटलं तुला मी खाली उतरवून देईल. तो म्हटलं आई शूज म्हटलं हल्ली बाहेर वाटत नाही. पण शंभूला आम्ही स्वेटर वगैरे सगळं घालून आणलंय. शंभू मजा. काय घेताय मग. काय ठरलं. बांगड्या आवडल्यात मला. बांगड्या जिथे जाल तिथे रस्त्याने थांबून जायचं. या दोघींना आणणं म्हणजे असंच असतं. किती घ्या कानातले गळ्यातले बांगड्या तरी वापस तिथे आले की थांबून. शंभू त्याचं दुकान खराब करतो का तो राजवेल दादा. शंभू तुला काय घेतलं. शंभू शूज सांग. शूज काय घेतलं तू. शूज म्हणा. शंभूला आम्ही शूज घेतले. चला शंभू आमचा तयार झालाय. शूज सॉक्स घेतले गेले. आबोलीची सँडल घेतली गेली आहे. शंभू तिथेच चालू. त्याला काय वाटलं मी आबोलीला म्हटलं ते शूज ठेव सॉक्स ठेव. त्याला वाटलं हे घेऊन गेल मला देणार नाही. शंभू पायनॅपल. काय पायनॅपल. चला आम्ही मागेच राहिलो. पुढे चाललो गेलो. चला आऊ शंभू काय करायचं आता. काय खायचंय. आवळ पाहिलं का. आता याच्या पुढे शंभूला मार्केटला आणायचं नाही. आवळे कसे दिले. हे काय आवळ घेतले गाईज आम्ही. म्हटलं लोणचं करूया. आणि सीताफळाचा आकार बघा किती मोठा आकार आहे. या रस्त्यावरनं फुले मार्केटचा नेहमी ट्रॉफिक जामत असते. आणि आता आम्ही काय खाणार आहे माहिती का. दाबेली खाणार आहे. पेरूला फार आवडतात. आबोलीला घ्यावं लागेल एखाद तेल. तिला आवडतात प्रचंड. खेळण्यांचं दुकान आहे मागे. आई शंभूला मी सांगते तुझी आई फक्त पर्स घेऊन येते बेटा. पप्पाजवळ पैसे असतात. आईच्या पर्समध्ये पाण्याची बाटली बिस्किटचा पुडा ह्या गोष्टी असतात आईच्या पर्समध्ये. आईचं नाव नाही घ्यायचं. आप्पा आऊ आप्पा खेळणे. कळलं का. हां दिनों के बाद आज दाबेली आहे. आणि इथलीच दाबेली आम्हाला आवडते प्रचंड. मी आणि आम्ही दोघं जण आलो की नेहमी इथलीच दाबेली खातो. आली का दाबेली. बसा बस ग बाई. तुम्ही म्हणाल काय रोज दाबेली खाता. पण मला इथली प्रचंड आवडते बरं का दाबेली. स्वस्त मस्त आणि छान. आप्पा हे बघ काय पाहिजे. आप्पा लगेच जाऊ. चला का कामाचं नाही येते काही. गाईज माझं काम झालेलं आहे की पैसे पेड करते आणि एकेकाला खावं लागतंय. मी गाऊन घेतलं. आता शंभूचे पप्पाचं खाणं चाललंय. शंभूला आता बाजारात आणणे कामाचं नाही. खेळण्याचं दुकान दिसला शंभू ओरडाआरडी करतो. खायचं दिसलं शंभू ओरडाआरडी करतो. आता तुला पुढे दुकानात आणणार नाही बरं का मी.
आता शंभू आहे त्यामुळे माझं दाबेली खाणं कमी झालंय. तर आधी आम्ही खूप यायचो दोघं जण. बाजाराकडे आलो की आम्ही खूप दाबेली खायचो. आता सगळी शॉपिंग झालेली आहे आणि आता जातोय घरी. शंभू बाय करा सगळ्यांना. बाय. चला म्हणा आता आम्ही घरी जाऊन भेटू तुम्हाला. काय रे बेटू हे असं काय आहे. सगळेजण बसले जेवायला आणि आमचं बघा काय चाललंय. हे बा तो पियानो. बाबू या पियानो मध्ये हम्मा कुठे जातो बोला. हम्मा कुठे आणि बेबी कुठे. बेबी भैया बेबी नीट सांग. बेबी कुठे. बेबी बेबी कुठे याच्यात. बेबी ही 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 बेबी येणार रे. होय ही बेबी येणार. शंभू कसा रडतो रे आणि शंभू कसा असतो. इकडे बघून ना हस माझ्याकडे. हे बघा छोटेसे शूज या ढमाबाईचे आमच्या. मला मजाच वाटते छोटे छोटेसे शूज बघून की अरे किती छान आहे छोटे छोटेसे शूज. तुला शूज आवडले का. कोण आहे राजा बेटा. कोण आहे. हां आजी नाही तू आहे. आबोली आहे का. नाही शंभू आहे माझा. आई कोणाची आहे. तुझी आहे. बरं हे बा वर्षभराच्या शंभूचे शूज सँडल चप्पल घरात घालायचे शूज इतके आहे तुला. आम्हाला तेवढे नव्हते. एखाद दुसरा असेल जोड. शंभू 4-4, 5-5 शूज झालेत. शूज सँडल चप्पल सगळं झालंय. ते वाजणारे वेगळे लाईटवाले वेगळे घरात घालायचे शूज वेगळे बाहेर घालायचे वेगळे चपला वेगळ्या नवीनची भर. सगळ्यांना फ्लँकेज देऊन दे ना. आले जेजू. सो गाईज आम्ही घरी आलेलो आहे. आमचं मस्त जेवण झालेलं आहे. तू आज आऊ मध्ये काय खाल्लं. खिचडी म्हण. शंभूने पण खिच्ची खाल्ली आणि आम्ही पण खिच्ची खाल्लेली आहे. आम्ही तर बाहेरून खाऊन आलो होतो त्यामुळे थोडेसे जेवण जेवलेलं आहे आणि भरपूर झाली शॉपिंग झाली. शंभू शॉपिंग झाली ना तुझी आज. हां सो आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो. भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता. आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आता